13. हिंदू पदपादशाही. इराणपासूनी फिरंगणापर्यंत शत्रूची उठे फळी, सिंधूपासूनी सेतुबंधपर्यंत रणांगण भू झाली. तीन खंडीच्या पुंडाची ती परंतु सेना बुडविली, सिंधूपासूनी सेतुबंधपर्यंत समरभू लढविली. महाराष्ट्र भाट. वरील पत्र लिहिल्यावर लवकरच पावसाळ्याला प्रारंभ व्हावयाची वेळ आल्यामुळे आपले सैन्य घेऊन राघोबा दादा त्वरेने दक्षिणेकडे परत गेले. पण ह्याप्रमाणे नवीन जिंकलेल्या प्रांताच्या रक्षणार्थ अपुरे सैन्य ठेवून त्यांना निघून यावे लागावे ही दुर्दैवाची गोष्ट होती. आणि ह्यापेक्षाही हिंदू पदपादशाहीला अधिक विघातक अशा एका प्रकरणाचा उलगडा समाधानकारक रीतीने केला गेला नव्हता. पठाणी कटाचा अत्यंत उलाढाली पुढारी नजीब खान रोहिला ह्याला त्याने मराठी सत्तेच्या विरुद्ध अब्दालीला उठविण्यात त्यांच्याशी जो विश्वासघाताचा कट केला त्यासाठी प्राण देऊन त्याला प्रायश्चित्त करावयाला लावावे अशी सर्व मराठ्यांची इच्छा असतानाही आणि तो बंदिवान म्हणून मराठ्यांच्या हातात सापडल्यावर देखील त्याला सोडून देण्यात आले. पण हा लबाड पठाण म्हणजे कसलेला नट होता. त्याने सहस्रवार क्षमायाचना केली, मल्हाररावांना आपला बाप संबोधू लागला आणि पश्चात्तापाने होरपळून गेलेल्या आपल्याला स्वतःचा पुत्र समजून जीवदान द्यावे म्हणून त्यांची करुणा भाकली. मराठ्यांच्या कार्याचे शत्रुत्व केल्यामुळे जे वधाच्या शिक्षेला पात्र झाले असतील अशा कोणालाही आपला पुत्र मानून घ्यावयाला मल्हारराव नेहमीच तत्पर असत. त्याने नजीब खानला सोडण्याकरिता इतका आग्रह धरला की त्यासाठी राघोबा दादांना आपल्या मनाच्या अगदी विरुद्ध संमती द्यावी लागली. नजीबाने आपले पश्चात्तापाने पोळलेले आयुष्य ज्यांनी त्याला इतक्या मूर्खपणाने जीवदान दिले त्यांच्याच विरुद्ध भयंकर कारस्थानांची चिथावणी करण्यात कसे घालविले हे लवकरच दृष्टोत्पत्तीला येणार आहे. ह्या वेळेपर्यंत मराठे सर्व उलाढाली राजनीतीचा डाव ह्या दृष्टीने अल्प किंवा अधिक प्रमाणात दिल्लीच्या बादशहाच्या नावाने करीत होते. तो अल्पतम विरोध उत्पन्न करणारा मार्ग होता आणि तो त्यांच्यात चांगलाच उपयोगी पडला. त्यावेळचे मराठ्यांचे स्थान म्हणजे इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांचा पराजय होण्याच्या आधी हिंदुस्थानात इंग्रजांचे जे स्थान होते त्याप्रमाणे होते. ज्या राजकीय आणि डावपेचाच्या कारणासाठी अगदी इसवी सन 1857 पर्यंत म्हणजे ते स्वतःच हिंदुस्थानचे वास्तविक सम्राट बनले असताना इंग्रज आपण दिल्लीच्या बादशहाचे हस्तक आहोत असे सोंग घेऊन कारभार करीत, त्याच कारणाकरिता मराठ्यांनी राजकीय आक्रमणाच्या मार्गात धीमेपणा धरला. कारण मराठ्यांनी इतक्यातच स्वतःला सार्वभौम म्हणून घेतले असते तर केवळ हिंदुस्थानच्या मुसलमानांकडूनच नव्हे तर इंग्रज, फ्रेंच, पठाण आणि प्रत्यक्ष हिंदू राजे ह्यांच्याकडून सुद्धा विरोधाचे वादळ उठले असते. कारण ह्यापैकी प्रत्येकाची मरणोन्मुख झालेल्या बादशाहीच्या मुकुटावर आणि वारशावर वक्रदृष्टी होती. पण तिने बाकीचे उत्तराधिकारासाठी टपून बसलेले प्रतिस्पर्धी आपोआप नाहीसे होईपर्यंत आणि त्या योगाने अनायासे ती आपल्या भक्ष्यस्थानी पडेपर्यंत तिने आपल्या मृतशय्येवर रेंगाळत पडावे अशी प्रत्येकजण इच्छा करीत होता. पण उत्तरेकडील हे मोठमोठाले विजय आणि ह्यांच्या जोडीला प्रत्यक्ष पंतप्रधानांनी दक्षिणेकडे संपादिलेले यश ह्यांच्या योगाने मराठी सत्तेची प्रतिष्ठा इतकी वाढली की बाळाजी पंत आणि सदाशिवराव भाऊंनाच नाही तर महाराष्ट्रातील रस्त्याने फिरणाऱ्या एखाद्या सामान्य माणसालाही आपण स्वीकारलेल्या महत् कार्यावर तो शेवटचा कळस चढविण्याला आपण समर्थ आहोत असा आत्मविश्वास वाटू लागला. मराठ मंडळाच्या मंत्रिसभेत चर्चेसाठी मोठमोठ्या योजना येऊ लागल्या. आपल्या शक्तीची रग त्यांना वाटत होती. हिंदुस्थानातील मुसलमानी बादशाहीवर आपण अंतकारक घाव घातला ही त्यांना जाणीव होती. मराठी राज्याचे नाव हिंदुस्थानात कोंडून न राहता आशिया खंडभर गाजले आहे आणि पुणे हे हिंदुस्थानच्याच नाही तर समग्र आशिया खंडाच्या राजकारणाचे केंद्र होऊ लागले आहे हे त्यांना दिसत होते. मोगल बादशाही छिन्न विच्छिन्न होऊन त्यांच्या पायांपाशी पडली होती. आता त्यांनी उघडपणे सार्वभौमत्वाचा किरीट स्वतःच्या शिरावर धारण करण्याचे अंतिम कार्य करण्याच्या आड अद्यापही जे जे काही येण्याचा संभव होता ते सर्व काढून टाकावयाचा निश्चय केला. सदाशिवराव भाऊंची मराठ मंडळातील दुसऱ्या कोणाही पुढाऱ्यापेक्षा
हे महत्कार्य करण्यासाठी ईश्वराकडून आपली योजना झाली आहे अशी भावना होती आणि ते घडवून तरी आणावयाचे, नाहीतर त्यासाठी लढत असता प्राण समर्पण करावयाचे हा त्यांचा निर्धार झाला होता. मराठ्यांनी मोगल बादशाहीचे पतन घडवून आणले होते. हिंदूंनी आपल्या जेत्यावर जय मिळवला होता आणि भाऊंच्या प्रभावशाली वक्तृत्वाने प्रज्वलित होऊन त्यांनी अशा रीतीने उद्योग करावयाचे ठरविले की त्याने पुढील थोड्या वर्षांच्या अवधीतच सर्व हिंदुस्थान स्वतंत्र व्हावे आणि ते उघडपणे आणि प्रत्यक्ष हिंदू सत्तेच्या हातात राहावे. हा हेतू दृष्टीपुढे ठेवून 3 स्वाऱ्यांचे बेत ठरविण्यात आले. पहिल्याने दत्ताजी शिंद्यांनी पंजाबनी मुलतान प्रांतात निघून जावे आणि त्या नवीन जिंकलेल्या प्रदेशात सुव्यवस्था स्थापावयाची आणि पद्धतशीर राज्यकारभार चालू करावयाचा अशी त्यांना आज्ञा झाली. हे कार्य झाल्यावर त्यांनी खाली काशी आणि प्रयागकडे उतरून यावयाचे आणि तेथे राघोबांनी दुसरे एक मोठे सैन्य घेऊन त्यांना मिळावयाचे. नंतर मराठ्यांच्या ह्या संयुक्त दलांनी बंगालवर चालून जावयाचे आणि थेट समुद्रापर्यंत तो संपूर्ण प्रांत, ज्यांनी नुकतीच इसवी सन 1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकली होती आणि त्या विजयाने आपणच हा प्रांत बळकावून बसलो अशा उड्या ज्यांचे मन मारू लागले होते, त्या इंग्रजांना आणि मुसलमानांना तेथून घालवून स्वतंत्र करावयाचे. ह्याप्रमाणे सिंध आणि मुलतानपासून पूर्व समुद्रापर्यंत संपूर्ण उत्तर हिंदुस्थान निःशत्रू करावयाचा कार्यभार दत्ताजी, जनकोजी आणि राघोबा ह्यांच्यावर सोपवला होता. तसाच आपला पुत्र विश्वासराव आणि भाऊ सदाशिवराव ह्यांच्या समवेत संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान स्वतंत्र करावयाचा भार स्वतः बाळाजी पंतांनी आपल्या शिरावर घेतला होता. ह्या बेताप्रमाणे आपले सैन्य घेऊन दत्ताजी शिंदे उत्तरेकडे निघाले. बाळाजींनी आणि भाऊंनी दक्षिणेत निजामाचा समाचार घेऊन त्याला केवळ नामधारी बनवून ठेवावयाचे कार्य पहिल्याने हाती घेतले. अगदी नवीन सुधारणांनी सज्ज असा तोफखाना आणि बलिष्ठ सैन्य हाताखाली घेऊन ते निजामावर चालून गेले आणि निरनिराळ्या हालचाली आणि युद्ध करून शेवटी इसवी सन 1760 मध्ये उदगीरचा बिनतोड विजय संपादन केला. मुसलमानी सैन्याचे पूर्णपणे निर्मूलन झाले आणि निजाम इतका नम्र झाला की त्याने आपली राजमुद्रा भाऊंकडे पाठवून दिली आणि विजयी मराठ्यांनी घालून दिलेल्या वाटेल त्या करारावर आपण संमतीचिन्ह करावयाला सिद्ध आहो असे त्यांना कळविले. तेव्हा निजामाशी संधी करण्यात आला आणि ह्या संधीने नगर, बऱ्हाणपूर, साल्हेर, मुल्हेर, अशीरगड आणि दौलताबाद हे प्रसिद्ध दुर्ग आणि नांदेड, फुलंब्री, आंबेड आणि विजापूरचे 4 प्रांत मराठ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. आलेल्या यशाने भाऊंचे सुद्धा समाधान झाले. निजामाची राजसत्ता म्हणून आता गणना करावयाचे कारण नाही, मग उत्तर हिंदुस्थानचाच प्रश्न राहिला. हे वर्ष संपण्याच्या आत सर्व दक्षिण हिंदुस्थान स्वतंत्र होईल. शेवटी एकदा शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला आणि हिंदू अभ्युत्थानाची ध्वजा उघडपणे उभारली, त्यावेळी जेथले सुलतान क्षुद्र बंडखोर म्हणून त्यांना तुच्छतेने हसले, त्या नगर आणि विजापूरच्या जिंकून घेतलेल्या मुसलमानी राजधान्यांवर मराठ्यांच्या ध्वजा फडकू लागल्या. एवढ्या सांग्रामिक आणि राजनैतिक महत्कृत्य संपादन केल्यावर उदगीरच्या विजेत्याचा हैदर अल्लीवर चालून जाऊन त्याचा मोड करावयाचा विचार होता. हैदर अल्लीने म्हैसूरला वेढा दिला आणि तेथील पुरातन हिंदू राज्य संपुष्टात आणावयाच्या हेतूने तो आपल्याला तेथला राजा म्हणवू लागला. तेव्हा तेथील हिंदू राजाने आणि त्याच्या प्रधानाने ह्या नवीन साहसी मुसलमानी उपटसुंभापासून आपले संरक्षण करावे म्हणून मराठ्यांना व्यक्तिगत आणि आग्रहाची विनवणी केली. ही संधी साधून हैदर अल्लीला मोडून टाकावे आणि दक्षिण हिंदुस्थान स्वतंत्र करण्याचे आपले कार्य शेवटास न्यावे म्हणून अत्यंत उत्सुक असलेल्या भाऊसाहेबांनी एकदम हैदरवर चाल करून जावयाचा विचार केला. पण इतक्यात उत्तरेकडून पंतप्रधानांना अत्यंत चिंतादायक वृत्तांताचे पत्र आले. भाऊ ह्या वेळेला लिहितात, यशाचा पेला मी अगदी ओठाला लावीत असताना माझ्या हातून काढून घेतला गेला. दत्ताजीच्या हाताखालील मराठ्यांचे उत्तरेकडचे सैन्य इसवी सन 1758 मध्ये दिल्लीला जाऊन पोचले. तेथून ठरल्याप्रमाणे लाहोर आणि मुलतानच्या नवीन जिंकलेल्या प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी दत्ताजी तिकडे गेले. त्यांनी थेट अटकेपर्यंत त्या प्रांतांचा कारभार करण्यासाठी
साबाजी शिंदे आणि त्र्यंबक बापूजी यांची नेमणूक केली आणि सरहिंद, लाहोर आणि इतर महत्वाची स्थाने सैन्य ठेवून बळकट केली आणि मग गंगा नदी उतरावयाची, पाटण्यावर चालून जावयाचे, तेथे इंग्रजांचा समाचार घ्यावयाचा आणि हिंदूंचे राज्य समुद्रापर्यंत वाढवावयाचे, हे त्याला नेमून दिलेले दुसरे कार्य हातात घेण्यासाठी ते सैन्य पंजाब सोडून खाली उतरले. पण येथे नजीब खान संबंधाचा पंतप्रधानांचा स्पष्ट निर्देश न पाळण्यात त्यांनी फार भयंकर चूक केली. शिंद्यांनी त्याचे कडक पारिपत्य करावयाच्या स्थली त्याने बंगालवरील आपल्या बेतांना साह्य करावयाच्या नि निष्ठापूर्वक सेवा करावयाच्या दिलेल्या पोकळ नि ढोंगी वचनांवर विश्वासून त्याला आपली सत्ता आणि वर्चस्व अधिक वाढवावयाची प्रत्यक्ष मोकळीक दिली. पंतप्रधानांनी अगदी रागावून लिहिले, आपण त्याला बक्षीगिरी मिळवून दिली तर नजीब 30 लक्ष रुपये द्यावयाचे वचन देतो आहे असे आपण लिहिता. ऐशास त्याच्या कपर्दिकेला स्पर्श करू नये. नजीब म्हणजे अर्धा अब्दाली, त्यावर विश्वास ठेवू नये. हलकट आणि विश्वासघातकी सर्पाला दूध पाजणे उपयोगाचे नाही. पण त्या कसलेल्या वंचकाने दत्ताजीला अगदी मोहिनी घालून टाकली होती. त्यामुळे ते गंगा उतरून जाण्यासाठी नावांचा पूल करून द्यावयाच्या त्याच्या वचनावर विश्वासून वाट पाहत बसले. अशा रीतीने नजीबाने 2 उद्देश साधले. एकीकडे मराठ्यांची बंगालवरील स्वारी थोपवून धरली आणि दुसरीकडे मराठ्यांच्या विरुद्ध गुप्तपणाने पहिल्यापेक्षा अतिशय बलिष्ठ असे कट संघटित करावयाला लागेल तितकी संधी मिळवली आणि अब्दालीने पुन्हा यत्न करावा आणि हिंदुस्थानवर आणखी एक स्वारी करावी अशा आशयाची स्वतःच्या हातची पत्रे पाठवावयाला प्रत्यक्ष मोगल बादशहाचे मन वळविण्यात यश मिळविले. धर्माच्या, अल्लाच्या आणि मुसलमानांना जे जे काही पवित्र वाटते त्याच्या त्याच्या नावावर पठाणांचे धर्मवेड जागृत करण्यासाठी क्षोभदायक विनंतीपत्रे जाऊ लागली. धर्मसंरक्षकाची पदवी प्राप्त करून घेण्यासाठी, गाझी बनण्यासाठी आणि मूर्तीपूजक काफिरांच्या मगर मिठीतून हिंदुस्थानातील मुसलमानी बादशहाची मुक्तता करण्यासाठी अब्दाली येणार नाही का? अब्दाली सुद्धा त्याच्या मुलाच्या केलेल्या पराभवाने आतल्या आत चरफडत होता. मराठ्यांनी हिंदुस्थानचा बादशाही किरीट त्याच्यापासून हिरावून नेला. इतकेच नाही तर त्यांनी त्याला पंजाब आणि मुलतानमधून घालवून दिले आणि आपल्या हिंदू साम्राज्याचे विभाग म्हणून ते प्रत्यक्ष काबूल आणि कंदाहार हे प्रांतही मागू लागले. तरीही त्यांचे उट्टे काढण्यासाठी त्याला काहीही करता आले नाही. पण आता पुन्हा, आणि तीही पूर्वीच्या कोणत्याही वेळेपेक्षा अधिक आशादायक प्रसंगी आपल्याला अमूप संधी प्राप्त झाली आहे हे त्याने ओळखले. हिंदुस्थानचा सार्वभौम मुकुट मिळविण्याकरता पुढे व्हावयाला आणि जवळजवळ सिद्धीस येऊन पोहोचलेली हिंदू पदपादशाही हिंदुस्थानात स्थापन करावयाचा मराठ्यांचा महत्वाकांक्षी बेत हाणून पाडावयाला तो पुन्हा एकदा सिद्ध झाला. अब्दालीने अत्यंत आनंदाने मुसलमानी कूटाचे पुढारीपण स्वीकारावयाचे मान्य केले आणि प्रबळ सैन्य बरोबर घेऊन सिंधू नदी उतरून विद्युत वेगाने लाहोरला पोहोचून त्याने ते नगर हस्तगत केले. अब्दालीच्या स्वारीची वार्ता दिल्लीला पोचताच नजीब खानाने घेतलेले सोंग पार झुगारून दिले आणि तो आपल्याला उघडपणे अब्दालीचा शपथबद्ध पक्षपाती म्हणून म्हणवून घेऊ लागला. आता आपण पंतप्रधानांच्या उपदेशाप्रमाणे न चालण्यात भयंकर चूक केली हे दत्ताजींच्या लक्षात आले. त्याबरोबरच नजीब खान आणि सुजाउद्दौला ह्यांनी आपल्याला कसे पूर्णपणे चकवले आणि आपण शत्रूच्या 2 बलिष्ठ सैन्यांच्या मध्ये कसे सापडलो गेलो आहो हेही त्याला समजून आले. त्याच्या एका बाजूला सुजा होता, दुसऱ्या बाजूला नजीब खान, रोहिले आणि पठाण होते आणि पाठीमागून मोठे सैन्य घेऊन अब्दाली स्वतः चाल करून येत होता. अब्दालीच्या प्रचंड सेनेपुढे अटक आणि लाहोर येथे ठेवलेल्या मराठ्यांच्या अल्प सैन्याला साहजिकच माघार घ्यावी लागली. मराठ्यांच्या व्यतिरिक्त कोणा हिंदू सत्तेने उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांच्या अधिकाराला एकसारखा विरोध केला असेल तर तो नवीनच उदयाला येणाऱ्या शिखांनी होय. या शूर लोकांनी आपल्या देशावर चालून आलेल्या परकी शत्रूवर आघात करण्याच्या आणि त्याला विरोध करण्याच्या दृष्टीने शक्य तितका प्रयत्न केला. पण अद्याप एका सुसंघटित सत्तेमध्ये त्यांचे पुरते परिवर्धन देखील व्हावयाचे होते आणि अजून त्यांना स्वतःचा सर्व प्रांत परकीयांच्यापासून स्वतंत्र करता आला नव्हता. तो दिवस अद्याप यावयाचा होता.
तेव्हा वाटेत विशेष अडथळा न होताच अब्दाली आपले सैन्य घेऊन त्वरेने सरहिंदला येऊन पोचला. उत्तरेकडील राजपुतान्यातील आणि इतर प्रांतातील हिंदू राजांपैकी बहुतेकांची तर मथुरेचा नाश करणाऱ्या, हिंदू मात्राचा उभा द्वेष करणाऱ्या अब्दालीविषयी प्रत्यक्ष सहानुभूती होती. अब्दालीमध्ये आणि दिल्लीच्या बादशाही सिंहासनामध्ये जर कोणचा एखादा अडथळा असेल तर तो दत्ताजीच्या हाताखालील मराठ्यांच्या एका तुकडीचा होता. दत्ताजीने होळकरांना पत्रदर्शनी आपल्या सहाय्यार्थ चाल करून येण्याविषयी लिहिले, पण त्या वीराला, नजीबाच्या त्या मानलेल्या पित्याला त्यापेक्षा इकडच्या तिकडच्या लहान लहान संस्थानिकांशी झगडा करण्यात वेळ घालवणे अधिक इष्ट वाटले. अशा रीतीने शत्रूच्या मोठमोठ्या सेनेने चोहोबाजूंनी कोंडले गेल्यावर त्या मराठ्यांच्या तुकडीला स्वतःला वाचवावयाचा एकच मार्ग शक्य होता, तो म्हणजे दिल्ली सोडावयाची आणि माघार घ्यावयाची. दत्ताजी, जवळच्या अनुभवी आणि निधड्या छातीच्याही प्रत्येक व्यक्तीने दत्ताजीला माघार घेऊन होळकर येऊन मिळेपर्यंत वाट पाहावयाचा उपदेश केला. तो तरुण गडी जनकोजी ह्यानेही आपल्या चुलत्याची त्याने माघार घ्यावी म्हणून विनवणी केली, पण दत्ताजी कोणाचेही ऐकेना. ह्या भयंकर संकटात आपल्या सैन्याला टाकावयाला आपण आपल्या मूर्खपणाने कारण झालो, ही जाणीव त्याच्या मनाला फार खाऊ लागली. मराठ्यांचा मुख्य शत्रू जो नजीब, त्याच्यावर विश्वास टाकून त्याला हातातून सोडण्यात हातून घडलेल्या मूर्खपणाला आणखी भित्रेपणाची तरी जोड द्यावयाची नाही, असा त्याने निश्चय केला. ज्याने ज्याने परत फिरण्याविषयी त्यांना मंत्र दिला, त्याला त्याला त्यांनी एकच उत्तर दिले: ज्याला जावयाचे असेल त्याने निघून जावे. मी कोणालाही आग्रह करीत नाही, पण मी मात्र माझ्या जागेला चिकटूनच राहणार. आता ह्या जन्मात मी माझे हे तोंड नानांना आणि भाऊंना कसे दाखवू? मी अब्दालीशी सामना देणार आणि ईश्वराच्या कृपेने त्याचा रणांगणात पराभव तरी करणार, किंवा तो प्रयत्न करताना लढत मरणार. मध्यंतरी आपल्याला वजिरीवरून काढून टाकावयाच्या आणि साधल्यास मारावयाच्या पठाणी कटात बादशहाचेही अंग होते, असा गाझीउद्दीनला शोध लागला. त्याने लागलीच बादशहाला बाहेर नेले, त्याची हत्या केली, दुसरे एक बाहुले दिल्लीच्या सिंहासनावर बसवले आणि तो मराठ्यांना येऊन मिळाला. अब्दालीशी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गाठ घेऊन दत्ताजीने आपला शब्द खरा केला. त्याचे अलौकिक शौर्य पाहून मराठी सैन्यात इतका उत्साह संचारला की त्याने अब्दालीला मागे हटायला लावले. त्याच्याने एकट्याने शिंद्यांच्या विरुद्ध अधिक वेळ टिकाव धरणे अशक्य आहे ह्याची त्याला जाणीव करून दिली. तेव्हा त्याने यमुना उतरून जावयाचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी होऊन तो शुक्रतालाजवळ नजीब खानाच्या सैन्याला येऊन मिळाला. तेथेच त्याची आणि सुजाचीही गाठ पडली आणि तितक्यात अहमद खान बंगश आणि कुतुबशाह हेही आले. अशा रीतीने आजपर्यंत केव्हाही जमले नाही तेवढे मुसलमानांचे कूट एकत्र जमा झाले. दत्ताजीच्या हाताखालच्या लहान तुकडीला हा लोंढा थोपून धरणे शक्य नाही, हे आता अगदी स्पष्ट होते. पुन्हा दत्ताजीच्या हितचिंतकांनी त्याने मागे परतावे म्हणून त्याची मनधरणी केली. ज्याला पाहिजे त्याने निघून जावे, दत्ताजीला सैनिकाचे कर्तव्य बजावले पाहिजे, अशा सेनापतीच्या तोंडून असले शब्द निघाल्यावर त्याचा इष्ट तो परिणाम झाल्याविना कसा राहणार? त्याला सोडून कोणीही गेले नाही. 10 जानेवारी 1760ला यमुनेला घाट लढविण्यासाठी आणि यमुना उतरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दालीच्या सैन्याला अडविण्यासाठी मराठे बाहेर पडले. युद्धाला प्रारंभ झाला. बयाजी, मालोजी, मराठ्यांकडील एकामागून एक पुढारी असंख्य सैन्याशी तोंड देऊन शूरपणाने लढला आणि रणशय्येवर पडला. दोन्ही बाजूंची सैन्ये एकात एक मिळून गेली आणि एकमेकांवर प्रहार करू लागली. योगायोगाने मराठ्यांचा भगवा झेंडा रोहिल्यांच्या आणि पठाणांच्या एकत्र झालेल्या सैन्याच्या मध्ये सापडला. तो सोडवण्यासाठी मराठे तुटून पडले. युद्ध भराला आले. आपल्या राष्ट्राची ध्वजा अशा रीतीने संकटात सापडली आहे हे दृश्य दत्ताजी आणि जनकोजी ह्यांच्याने पाहावले नाही. दोघांनी उडी घेतली आणि शर्थीने युद्ध सुरू केले. इतक्यात सू सू करीत येऊन एक गोळी जनकोजीला लागली आणि तो शूर वीरवर विद्ध होऊन आपल्या घोड्यावरून खाली पडला. दत्ताजीने ते पाहिले आणि युद्ध करून सुरक्षित स्थान गाठावयाच्या जागी तो एकसारखा पुढेच घुसला आणि जणू काही अंगात संचार झाल्याप्रमाणे शत्रूंना कापीत थोड्याच वेळात शत्रूंच्या सैन्यात पूर्णपणे वेढला गेला. त्याचा एक विश्वासू सेवक मांग त्याच्या पाठीशी होता.
शेवटी जे व्हावयाचे ठरले होते ते व्हावयाची वेळ झाली. दत्ताजीला एक गोळी मरमी लागली आणि तो प्राणघातक घावाने विद्ध होऊन भूमीवर पडला. नजीब खानाचा धर्मगुरू आणि पठाणी कटाच्या धर्मवेडाने भारलेला एक पुढारी कुतुबशहा ह्याने ते पाहिले. तो त्या पडलेल्या मराठ्यांच्या सेनापतीजवळ गेला आणि त्याने उपरोधिक स्वरात त्याला प्रश्न केला, "क्यों पटेल, अभी मुसलमानों के साथ फिर लढेंगे?" मरणोन्मुख पण निर्भय दत्ताजीने उत्तर दिले, "हां, बचेंगे तो और भी लढेंगे." ह्या उत्तराने तो पाखंड अधिकच चिडून गेला आणि रागाने त्याने त्या पडलेल्या वीर पुरुषाला लाथ मारली, आपली तलवार काढली आणि काफिर म्हणून दत्ताजीचे शिर कापून तो विजयोन्मादाने घेऊन गेला. अशा रीतीने दत्ताजीचा अंत झाला. जगातल्या दुसऱ्या कोणाही सैनिकाने त्याच्यापेक्षा अधिक निष्ठापूर्वक आपल्या राष्ट्रीय ध्वजेच्या रक्षणार्थ युद्ध केले नाही आणि तिचे रक्षण करीत असताना अधिक शौर्याने प्राणदान दिले नाही. दत्ताजीच्या निधनाची आणि तो वीर मरणोन्मुख पडला असताना नीचपणाने आणि लज्जास्पद रीतीने त्याच्या केलेल्या विटंबनेची वार्ता महाराष्ट्रात पोचली आणि तिने सर्वांची मने प्रक्षुब्ध केली. सर्व मराठे एक पुरुष बनून उभे झाले आणि तोंडाने प्रतिशोध गुणगुणू लागले. त्यांनी याच आठवड्यात उदगीरचा प्रचंड विजय मिळवला होता आणि हैदरला चिरडून टाकून दक्षिण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य परत मिळवावयाचे कार्य पुरे करावयाचा त्यांनी बेत केला होता. इतक्यात दत्ताजीच्या पराभवाची आणि निधनाची वार्ता त्यांना कळली. ह्या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याची सिद्धता करण्यासाठी बाळाजींनी आणि भाऊंनी एक क्षणाचाही विलंब लावला नाही. त्याच आठवड्यात त्यांनी दक्षिणेकडे अत्यंत परिश्रमाने आणि शौर्याने एका प्रचंड युद्धाची समाप्ती केली होती, तरी त्यांनी स्वतःला आणि आपल्या सैन्याला सदुपार्जित अशी एक दिवसाची देखील विश्रांती न देता सर्व सेनानायकांना आणि मंत्र्यांना पटदूर येथे एकदम मिळावयाची आज्ञा केली. तेथे आलेल्या मंडळीत महत्वाच्या प्रसंगाची सर्व दृष्टीने चर्चा झाली आणि अब्दाली माळव्याला येऊन पोहोचावयाच्या आधीच त्याला गाठून त्याच्याशी युद्ध करण्यासाठी एक मोठे सैन्य पाठवायचा निश्चय ठरला. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तरुण आणि वीर त्या सैन्यात भरती झाले. समशेर बहाद्दर विठ्ठल शिवदेव, मानाजी धायगुडे, अंताजी माणकेश्वर, माने, निंबाळकर आणि इतर अनेक युद्धनिपुण सेनानायक येऊन त्यांनी आपापल्या दलाचे आधिपत्य स्वीकारले. उदगीरचे विजेते सदाशिवराव भाऊ ह्यांची मुख्य सेनापतीच्या स्थानी योजना झाली आणि बाळाजी पंतांचे ज्येष्ठ पुत्र, ज्यांनी नुकताच उदगीरच्या लढाईत पराक्रम करून नाव गाजविले होते आणि सर्व मराठी राष्ट्राची ज्यांच्याकडे आपली भावी आशा म्हणून दृष्टी होती, ते तरुण राजपुत्र विश्वासराव ह्यांना भाऊंच्या बरोबर देण्यात आले होते. त्या काळातील अत्यंत सज्ज असा तोफखाना इब्राहिम खान गार्दी याच्या हाताखाली दिला होता. सैन्य जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे दमाजी गायकवाड, संतोजी वाघ आणि इतर मराठी सेनानायक एकामागून एक येऊन मिळू लागले. उत्तर हिंदुस्थानातील अनेक रजपूत राजांकडे त्यांना हिंदूंच्या पक्षाला मिळवून घेण्यासाठी आणि त्यांनी सरतेपदी मथुरा गोकुळांचा विध्वंस करता आणि अखिल हिंदू जातीचा शत्रू जो अब्दाली ह्याच्याशी संग्राम करण्याच्या मराठ्यांच्या एवढ्या प्रयत्नात तरी सहाय्य करावे ह्या हेतूने दूत आणि पत्रे प्रेषिली गेली. नर्मदा उतरून जाऊन आणि विंध्याद्री ओलांडून मराठी सेना चंबळेपर्यंत जाऊन पोहोचली. तिचे वैभवाचे आणि सामर्थ्याचे ते दृश्य पाहून सर्व उत्तर हिंदुस्थान सादर आणि साश्चर्य झाले. सर्व असंतुष्ट व्यक्ती, राजे आणि राव, नवाब आणि खान नुसत्या दर्शनाने भिवून गेले आणि विरुद्ध बोटही वर काढण्याचे धैर्य त्यांना झाले नाही. लवकरच जनकोजी शिंदे देखील आपले उरलेले सैन्य घेऊन आले आणि भाऊंना मिळाले. जितके सुंदर तितकेच शूर अशा त्या तरुण राजपुत्राचे सबंध मराठी सेनेने उत्साहाने आणि प्रेमाने स्वागत केले आणि त्यांच्याद्वारे बदाऊच्या युद्धात ज्यांनी धारातीर्थी शयन केले या त्यांच्या चुलत्याच्या दत्ताजी शिंद्यांच्या पवित्र स्मृतीला नमन केले. शूर जनकोजीच्या नि ज्यांनी अद्यापि विशीच्या आत असतानाही आपल्या लोकांच्या आणि धर्माच्या रक्षणार्थ युद्धे केली होती, जय मिळविले होते आणि कित्येक भयंकर घाव धारण केले होते, त्यांच्या सन्मानार्थ भाऊंनी सर्व सेनेची एक सभा भरविली आणि त्यांच्यावर मानाच्या वस्त्रांचा आणि बहुमूल्य देणग्यांचा प्रसिद्धपणे वर्षाव केला. बाळाजी नसताना त्यांच्या जागी असलेले मराठ्यांच्या राष्ट्राचे आवडते अधिपती शूर आणि उदार राजपुत्र विश्वासराव
पराक्रमशाली तरुण जनकोजींना भेटण्यासाठी पुढे झाले, तेव्हा ते प्रचंड सैन्यातील प्रत्येक राष्ट्रीय मराठी अंतःकरण गहिवरून गेले. हे दोन्ही तेजस्वी तरुण जितके सुंदर तितके शूर आणि आपल्या जनतेच्या ध्येयाशी आणि महत्वाकांक्षी निष्ठावंत आणि हिंदू राष्ट्राच्या भविष्यकाळाची उदयोन्मुख आशास्थाने होते. मल्हारराव होळकरही येऊन मिळाले. नजीब खानाला आपला पुत्र मानण्यात आणि वेळ निघून जाण्यापूर्वी दत्ताजीच्या सहाय्यार्थ येण्याविषयी बुद्धिपुरस्सर केलेल्या निष्काळजीपणाने त्यांनी केलेल्या आत्मघातकी मूर्खपणाचे प्रायश्चित्त त्यांना आधीच मिळून गेले होते. दत्ताजी पडल्यावर अब्दालीने त्यांना एकट्याला गाठून चांगलाच मार दिला होता. आता आपल्याशी युद्ध करण्यासाठी यमुनेच्या अलीकडील तीरावर अब्दालीला चालून यावयाला अवसर मिळावयाच्या पूर्वीच आपण यमुना उतरून त्याचा समाचार घ्यावयाचा असा सदाशिवराव भाऊंनी बेत ठरवला. त्यांनी गोविंदपंत बुंदेल्यांची शक्य असेल त्यावेळी अब्दालीच्या सैन्याच्या पृष्ठभागावर मारे चढवावयाचे आणि त्यांचे दाणापाणी तोडावयाचे ह्या कार्यावर योजना केली होती. पण नदी पुरामुळे दुथडी भरून गेली होती आणि शत्रूचे मोठे सैन्य दुसऱ्या तीरावर फिरत होते. अशा स्थितीत नदी उतरून जाणे अतिशय कठीण झाले. तेव्हा भाऊंनी दिल्लीवरच पुढे चालून जावयाचे आणि अब्दालीपासून ती राजधानी पुरी जिंकून घ्यावयाचे ठरविले. उत्तरेकडील इतक्या हिंदू राजांपैकी एक जाट तेवढेच मराठ्यांच्या सहाय्याला आले. भाऊंनी स्वतः सामोरे जाऊन सूरजमल जाटाचे थाटाने स्वागत केले आणि दोघांनीही यमुनेचे पवित्र उदक हातात घेऊन अब्दालीशी युद्ध करावयाचे आणि तेही स्थायी शेवट लावीपर्यंत युद्ध करावयाचे अशा शपथा घेतल्या. आता सर्व जनतेचे नेत्र दिल्लीकडे लागले. हिंदूंना आणि मुसलमानांना दोघांनाही दिल्ली, भारताची इतिहास प्रसिद्ध राजधानी हस्तगत करण्यापासून केवढा नैतिक परिणाम होईल याची जाणीव दिसत होती. भाऊंनी शिंदे, होळकर आणि बळवंतराव मेहेंदळे ह्यांची पथके दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी पाठविली. तिच्या संरक्षणार्थ ठेवलेल्या पठाणांनी प्राणपणाने नगर झुंजवले, पण मराठ्यांच्या समर्थ तोफखान्यातील गोळ्यांच्या अचूक माराने तो लवकरच उद्ध्वस्त झाला आणि तिथल्या मुसलमानी सेनेने माघार घेतली. भारताच्या राजधानीच्या आणि तेथील कोटाच्या पतनाच्या वार्तेने हिंदू धर्माच्या प्रत्येक अभिमान्याच्या हृदयात आनंदाचे भरते आले. मराठी सैन्याने अभिमानाने दिल्ली नगरात विजय प्रवेश केला आणि पांडवांच्या राजधानीच्या इंद्रप्रस्थाच्या गडावर भाऊंनी मराठ्यांची, हिंदूंची भगवी ध्वजा रोवली. पृथ्वीराजाच्या काळानंतर हिंदूंच्या सेनेने किंवा ते आपल्याला अभिमानाने म्हणून घेत त्याप्रमाणे हरिभक्तांच्या सेनेने स्वतंत्र हिंदू ध्वजेखाली दिल्ली नगरात हा पहिल्यानेच विजय प्रवेश केला. मुसलमानी चंद्रकोरीला अर्धचंद्र मिळाला आणि हिंदू पदपादशाहीच्या ध्वजेविरुद्ध पठाण आणि रोहिले, मोगल आणि तुर्क, शेख आणि सय्यद सर्वांनी अगदी विरुद्ध पराकाष्ठा केली असताही हिंदवी साम्राज्याच्या राजधानीवरती शेवटी पुन्हा फडकू लागली. अब्दाली मुसलमानांचे सर्व सैन्य घेऊन यमुनेच्या अगदी दुसऱ्या तीरावर उभा होता, पण तिच्या संरक्षणाकरिता त्याला काही करता आले नाही. एक दिवस का होईना, पण आपले हिंदू पदपादशाहीचे स्वप्न आपल्या डोळ्यांदेखत सत्य झालेले सदाशिवराव भाऊंनी अनुभवले. आपल्या प्रयत्नाने अशा एक दिवसाचाही उदय घडवून आणण्याने राष्ट्राच्या संपूर्ण जीवनाचे सार्थक होते. असा एकच दिवस आपल्या आयुष्याच्या अल्पकालात देखील आपल्या वाढत्या प्रकाशात राष्ट्रीय जीवनाच्या अनेक शतकातील प्रयत्न आणि पराक्रम, सुख आणि कष्ट, आशा आणि परीक्षा केंद्रित करीत असतो. कारण त्या एका दिवसाने मुसलमानी अत्याचारांच्या आणि पारतंत्र्याच्या संपूर्ण 7 शतकांनाही हिंदूंचे तेज किंवा त्यांचा पुनरुज्जीवित होण्याचा चेतन धर्म नष्ट करून टाकता आला नाही, ही गोष्ट निर्विवाद आणि निरुत्तर सिद्ध करून दिली. आपण आपल्या शत्रूला तुल्यच नाही तर शेवटी वरचढ ठरलो हे त्यांनी दाखवून दिले. भाऊ स्वतःच्या मनाप्रमाणे चालले असते तर त्यांनी लागलीच सर्व हिंदुस्थानचे सम्राट म्हणून विश्वासरावांना त्या भारताच्या राजधानीत राज्याभिषेक केला असता आणि अशा रीतीने हिंदू पदपादशाहीची विधिपूर्वक स्थापना केली असती. पण राजकारणाच्या दृष्टीने इतक्यातच हा अवश्य उपक्रम करणे युक्त होणार नाही असे त्यांनी ठरविले. कारण त्यांना जाणीव होती की हा उपक्रम केल्याबरोबर मराठ्यांच्या भीतीमुळे अद्याप कोणत्याही पक्षाला येऊन मिळाले नव्हते असे मुसलमानच नाही तर उत्तर हिंदुस्थानातील हिंदू राजे सुद्धा मराठ्यांच्या विरुद्ध होऊन जातील.
तरीही जनतेच्या मनोवृत्तीची चाचणी पहावी आणि तसेच असला अद्वितीय प्रसंग हिंदुस्थानातील अखिल जनतेच्या, मित्रांच्या आणि शत्रूंच्या मनावर त्याचे अत्यंत महत्त्व बिंबविल्या विना जाऊ देऊ नये असे त्यांनी ठरवले आणि त्या उद्देशाने ते पाहण्याचा प्रसंग साजरा करण्यासाठी सार्वभौम राजसभेची बैठक भरविण्याची आज्ञा केली आणि शूर आणि थोर विश्वासरावांची अध्यक्षस्थानी योजना केली. सर्व महाराष्ट्र प्रतिनिधीद्वारा तेथे उपस्थित होता. केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर अखिल हिंदूंच्या शौर्याचा, वैभवाचा, सद्बुद्धीचा आणि विद्वत्तेचा निष्कर्षच तेथे तेजाने चमकत होता. राष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ झाला. घोडदळे आणि तोफखाना, सहस्रावधी घोडे आणि हत्ती, लक्षावधी सैनिक आणि योद्धे, ज्यांनी ज्यांनी गोदावरीपासून उत्तरेस सिंधू नदापर्यंत आणि दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत हिंदू ध्वजा घेऊन जाण्यात भाग घेतला, त्यांनी अनंत कंठातून, तुताऱ्यातून, शृंगातून, तोफातून आणि प्रचंड रणदुंदुभीतून विजयी गर्जना करून सैनिक प्रणाम केला. त्यानंतर एकामागून एक सेनानायक, राजकारण धुरंधर सरदार, प्रांताधिकारी, सुभेदार नम्र मस्तकाने पुढे आले आणि जसे आपल्या राष्ट्रावर राज्य चालविणाऱ्या सार्वभौम राजाला त्यांनी अभिवादन केले असते, तसे आपल्या आवडत्या राजपुत्राचे अंतःस्फूर्तीने अभिवादन केले आणि विजयी वीरांची सर्व मानचिन्हे त्यांच्या चरणी समर्पण केली. ज्यांनी ज्यांनी तो देदीप्यमान प्रसंग अवलोकन केला त्यांना त्याचा अर्थ कळला. त्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना हा समारंभ म्हणजे ईश्वराने यश दिल्यास ह्या तरुण हिंदू राजपुत्राला अखिल भरतखंडाचा सर्वश्रेष्ठ हिंदू चक्रवर्ती म्हणून जो प्रचंड राज्याभिषेक व्हावयाचा होता, त्याचा हा केवळ रंगाभिनय आहे ही जाणीव झाली.